हॅलो, हाय, कशा आहात? चला आता आज आपल्याला असे मस्त खव्याचे गुलाबजाम बनवायचे आहे. श्रावण महिना आहेच आता. मी तुम्हाला एक फोडून दाखवते, बघू शकता आतनं केवढा जाळीदार झालेला आहे. खवा छान असेल तर गुलाबजाम खूप छान होतात खायला. इथे मी पाऊशर खवा घेतलेला आहे. खवा फ्रीजमध्ये ठेवायचा नाही, फ्रीजमध्ये ठेवला तर बाहेर काढून घ्यायचा, पूर्ण थंड करायचा, तेव्हाच आपल्याला त्याचे गुलाबजाम बनवायचे आहे. खवा आपल्याला भाजून वगैरे काही घ्यायचा नाही आहे. खवा आपल्याला छान हातानेच्या तळाने ना छान मळून घ्यायचा आहे. भरपूर वेळ असा मळायचा, एकदम असा हलका आपल्याला इथे खवा करून घ्यायचा आहे. खवा जर हलका झाला ना, गुलाबजाम खूप छान होतात खायला. पण गुलाबजाम खूप छान रसरशीत असे होतात. त्याच्यामुळं ना खवा नेहमी आपल्याला छान मळून घ्यायचा आहे. इथे आता श्रावण महिन्यात उपवास वगैरे असतात, रक्षाबंधन आहे, गोकुळाष्टमी आहे, पेढे, गुलाबजाम असे बरेचसे पदार्थ होतात आणि बरेचसे असे सण पण आहेत. त्याच्यामुळे तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. त्याच्यामुळे तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही केलं तरी काहीच हरकत नाही आहे. या पद्धतीने केले तरी खूप छान होतात. इथे भरपूर एक 10 ते 15 मिनटं छान आपल्याला खवा ना इथे मळून घ्यायचा, म्हणजे हातातनं एकदम हलका होईपर्यंत आपल्याला इथे मळायचा आहे. खवा छान इथं फेटून घेतला ना, मग त्याच्यामध्ये आपल्याला ना घरीच मी हे पनीर बनवलेलं आहे ते घाला. विकतचं घातलं तरी काहीच हरकत नाही, घरी बनवलेलं घातलं तरी काहीच हरकत नाही, आणि नाही घातलं तरी काही हरकत नाही आहे, तरी गुलाबजाम खूप छान होतात. पण पनीर घातलं ना गुलाबजाम एकदम छान जाळीदार होतात. खवा आणि पनीर आपल्याला मिसळताना खूप छान मिसळायचं आहे, एकजीव करायचे आहेत, हाताने छानपैकी मिक्स करायचं आहे. मिक्स केलं तरच गुलाबजाम आपले खूप सॉफ्ट जाळीदार होतात. पनीर नसलं तरी काहीही हरकत नाही आहे, तरीही आपले गुलाबजाम छान होतात. इथे मी अर्धा वाटी मैदा घेतलेला, तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. आता इथे असं वाटेल की तुम्हाला खूप पातळ झालेलं आहे, वाटत असेल तर तुम्ही इथे थोडंसं गव्हाचं पीठ पण वापरू शकता किंवा मैदाही वापरू शकता. आता इथे मी ना मैदा घेतलेला आहे अर्धा वाटीच मैदा घेतलेला आहे, खूप नाही. याच्यापेक्षा जास्त मैद्याचा वापर आपल्याला बिलकुल करायचा नाही आहे. छानपैकी सगळं इथे मळून घ्यायचं आहे. बरोबर अर्धा वाटी मैदा आपल्याला इथे लागतो, खूप मैदा घालायचा नाही, किंवा अर्धा वाटी गव्हाचं पीठ घातलं तरीसुद्धा गुलाबजाम खूप छान होतात. प्रीमिक्सपेक्षा खव्याचे गुलाबजाम केव्हाही खायला खूप छान, खूप सॉफ्ट होतात. तोंडात टाकताच विरघळतात आणि आतनं कडक बिलकुल होत नाही. त्याच्यामुळे ह्या प्रोसेसने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. राहिलेला जो मैदा आहे तो पण आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे, म्हणजे गुलाबजाम आपले खूप छान होतात. पावशर आहे आपला खवा, त्याला मी आहे ना थोडंसं अर्धा वाटी पनीर घेतलेलं आहे, खूप नव्हतं. अर्धा लिटर दुधाचंच फाडलेलं पनीर होतं आणि त्याला अर्धा फुलपात्र मी मैदा घेतलेला आहे. खायचा सोडा चिमूटभरच घालायचा. बेकिंग पावडर घातली तरी काहीच हरकत नाही, खूप घालू नका, थोडंसंच घाला. खूप घातलं तर खूप असे तेलात विरघळण्याची शक्यता असते. इथे मी आता एक गोळा केलेला आहे, दाखवते. सहज होतं, स्क्रॅच वगैरे बिलकुल जात नाही. त्याच्यामुळे छान असे एकसारखे आपल्याला इथे गुलाबजाम करून घ्यायचे आहेत. तुम्ही कोणताही आकार देऊ शकता गुलाबजामला. अशा या पद्धतीने आपले सगळे गुलाबजाम करून झालेले आहेत. सगळे एकदम करून घ्यायचे, म्हणजे तळायला पण आपल्याला जमतात. इथे मी आता ना 1 वाटी साखर घेतलेली आहे, त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. 1 ते 1.5 वाटी साखर घ्यायची आहे. गुलाबजाम गोड असतील तरच खायला छान लागतात. त्याच वाटीने आपल्याला 1.5 ते 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे. तुमच्या आवडीवर आहे. पाक तुम्हाला किती करायचा किती नाही ते. पाक आपल्याला हा 1 तारी 2 तारी बिलकुल करायचा नाही आहे. एक उकळी आली की गॅस बंद करायचा आहे. मी इथे 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. छान उकळी येऊन द्यायची आपल्याला पाकाला. तोपर्यंत आपण इकडे तेल तापायला ठेवायचं. पाक होईपर्यंत आपलं तेल छान तापलं जातं. एकच आधी गुलाबजाम घालून बघायचा. तेलात फुटत असेल तर बाकीचे घालायचे नाही, तर बाकीचे फुटत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ किंवा मैद्याचा वापर करायचा आहे. पण आपला हा जो गुलाबजाम आहे तो तेलात बिलकुल फुटलेला नाही आहे, सुटलेला नाही आहे.
त्याच्यामुळं अशा पद्धतीने आपण गुलाबजाम केले ना खूप छान होतात. बघू शकता छान आपला असा गोल्डन रंगाचा येईपर्यंत. तुम्हाला काळे आवडत असेल तर डार्क काळे केले तरी काहीच हरकत नाही. एकदा हातावर एक शेप द्यायचा आणि मग तेलामध्ये सोडायचे, म्हणजे छान आपले असे गुलाबजाम होतात. एक एक करून आपल्याला सगळे इथे गुलाबजाम सोडून द्यायचे आहेत. गॅस लो टू मिडियम ठेवायचा. खूप तेल तापवायचं नाही. तेल तापलं तर गुलाबजाम सगळे काळे होतात. जो घातलेला आधी आहे तो काढून घ्यायचा आणि एक एक करून असे सगळे गुलाबजाम इथे आपल्याला घालून घ्यायचे आहेत. भरपूर असे गुलाबजाम घालायची गरज नाही तेलात. तेल खूप तापलं होतं म्हणून मी गॅस बंद केला. आता गॅस चालू केला. गॅस खूप बारीक आहे. जसं मी दाखवते झाऱ्याने वरती तेल घालायचं, पण बिलकुल असं हलवायचं नाही, टच करायचं नाही, मग लगेच ते ना तेलात फुटले जातात. थोडं थोडं करून तेल घालायचं. खूप तेलही नाही घालायचं तळायला, मग त्याचा काही उपयोग पण होत नाही. त्याच्यामुळं थोडंसं तेल घालायचं. असा काठी चमचा असतो त्याने हलवलं ना ते काहीच हरकत नाही आहे. एवढे छान गुलाबजाम झाले होते ना, एकदम जाळीदार. असं वाटणारच नाही की आपण घरी केलेले आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये पनीर नक्की घाला. पनीर थोडंसं घातलं तरी काहीच हरकत नाही, पण घालायला बिलकुल विसरू नका. छान बारीक गॅसवरच आपल्याला इथे गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता एक 5 ते 10 मिनिटांनी आपल्या गुलाबजामला खूप छान रंग आलेला आहे. मला आणखीन थोडेसे डार्क करायचे आहेत. मी आणखीन थोडेसे ठेवणार आहेत. तुम्हाला खूप डार्क आवडत नसतील तर काहीच हरकत नाही आहे. सारखे गुलाबजाम हलवायचे नाही. सारखे हलवले ना मग ते तेलामध्ये तळलेच जाणार नाही. त्यामुळे सारखे वर खाली करायचे नाही आहेत आपल्याला इथे गुलाबजाम. बघू शकता आपले इथे गुलाबजाम छान रंग येईपर्यंत मी तळून घेतलेले आहेत. खूप छान होता. खूप छान तळायचे, पण एक बॅच तळायला मला 15 मिनटं सहज लागलेले आहेत. कारण मी खूप बारीक गॅसवर तळलेले आहेत, लो टू मिडियम गॅसवर, म्हणून मला एवढा वेळ लागला. घाई बिलकुल करायचं नाही. घाई केली ना तर मग आत पूर्ण कच्चे राहतात ते आणि वरनं रंग हे होतो. त्याच्यामुळं गुलाबजाम तळताना बिलकुल घाई करायची नाही. असं तेल घालायचं झाऱ्याने वरती, म्हणजे आपले गुलाबजाम छान तळले जातात. मला असे डार्क कलरचे करायचे होते ना, म्हणून मी आणखीन जरा वेळ ठेवलेले आहेत. आता काढून घ्यायचे आपल्याला इथे गुलाबजाम आपले छान तळून झालेले आहेत. जसं मी प्रीमिक्सला खूप तेल लागतं ना, तसं याला तेल वगैरे बिलकुल लागत नाही. याच पद्धतीने आपल्याला बाकीचे पण गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. मस्त रंग येईपर्यंत आपल्याला इथे गुलाबजाम दुसऱ्या पण बॅचचे तळून घ्यायचे आहे. छान असे काळपट रंगाचे करायचे आहेत. तुम्हाला नसन आवडत तर नाही केले तरी चालतील, पण अशा रंगाच्या केले ना खूप छान होतात गुलाबजाम.
या पद्धतीने आपल्याला सगळे गुलाबजाम असे तळून घ्यायचे आहेत. आता पाक जर थंड असेल ना, एक 5 मिनटं आपल्याला पाक इथे गरम करायचा आहे. थंड पाकामध्ये गुलाबजाम कधी टाकायचे नाही, पाक शोषला जात नाही. त्याच्यामुळे एक 5 मिनटं फक्त इथे पाक गरम करायचा. वेलची पूड घालायची आहे, त्याने टेस्ट खूप छान येते. केसर असेल ते घातलं तरीही चालेल. छान सगळं इथे मिक्स करायचं. एक 5 मिनटं आपल्याला पाक इथे छान गरम करून घ्यायचा आहे. पाक छान कोमट झाल्याच्यानंतर आपल्याला पाकामध्ये सगळे गुलाबजाम एक एक करून घालून घ्यायचे आहेत. एकदम सगळे सोडायचे नाही, एक एक 2-2 करून आपल्याला इथे पाकामध्ये गुलाबजाम घालायचे आहेत. पाक आपल्याला थोडासा कोमट ठेवायचा आहे. खूप थंड पाकामध्ये गुलाबजाम घालायचे नाही. गुलाबजाम थंड पाहिजे, पाक हा कोमट हवा. म्हणजे सगळे गुलाबजाम छान आपले ना पाक असं शोषून घेतो आणि चमच्याच्या साहाय्याने अशी खाली आपल्याला प्रेस करायचे आहे, म्हणजे सगळे आपले पाकामध्ये बुडले जातात. आणि एक 2 तास आपल्याला छान असंच ठेवून द्यायचं आहे पातेलं. बिलकुल खोलायचं नाही मध्ये आधी. 1 तासानंतर बघू शकता आपले गुलाबजाम असे डबल फुगून झालेले आहेत. खूप छान झाले होते, खायला पण खूप छान. मी तुम्हाला आता इथे एक फोडून पण दाखवणार आहे. बघू शकता आपले गुलाबजाम खूप सुंदर झाले होते. प्रीमिक्सपेक्षा आपण जे पाकातले गुलाबजाम करतो ते खायला कधीही छान लागतात. खूप मेहनत पण नाही आहे, अगदी झटपट असे होतात. इथे मी 2 गुलाबजाम घेतलेले आहेत, तुम्हाला दाखवते आहे मी फोडून. बघू शकता इतके छान सॉफ्ट असे आपले गुलाबजाम झालेले आहेत. खायलाही तितके छान आणि बनवायलाही तितके सोपे. या पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करू.